नमस्कार शेतकरी बांधवांनो. मी वेल्थ क्रॉप सायन्स मधून अक्षय पिसाळ आज आपलं स्वागत करत आहोत. आज आपण आलो आहोत आदित्य संजय चव्हाण आदित्य संजय चव्हाणके यांच्या SSN या प्लॉट वरती. सर्वप्रथम आपलं नाव काय? सनी चव्हाण गाव कुठलं आपलं? मसूळ वरवंडी रोड, तालुका जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर काय आपला? 7522 93 67. तर तुम्ही या प्लॉट साठी आपलं वेल्थ क्रॉप सायन्सचे कोणकोणते प्रोडक्ट वापरलेत? जवळजवळ सगळेच वापरले. म्हणजे स्कॉच स्कॉच, झालं, किटोमॅक्स झालं, किटोमॅक्स झालं, वेलविटा, कॅलवेल हे प्रोडक्ट वापरलं आहे. हो. तर तुम्ही स्कॉच हे आता आपला किती दिवस आहे बागेचा? 35वा दिवस. तर स्कॉच किती वेळा स्प्रे घेतलाय आपलं? आपले 4 स्प्रे झाले स्कॉच. म्हणजे छाटणीपूर्व एक घेतलेला आहे. हो. त्यानंतर एक एक 12-13 दिवशी गेलाय, हा एक 20व्या दिवशी गेलाय, एक 25-26व्या दिवशी गेलाय. तर तुम्ही छाटणीपूर्व वापरलं, स्प्रे केलं, त्यानंतर काय जाणवलं तुम्हाला? काय छाटण्याच्या वेळेस ऊर्जाच भेटला नाही आपल्याला. कसलाच उडदे भेटला नाही. त्यानंतर छाटणी झाल्यानंतर एक 9व्या-10व्या दिवशी हो. 10व्या दिवशी एक स्प्रे झाला. हो. त्यावेळेस उडद्या होता का बागेत? एखादा अर्धा दिवस होता, पण मग तो पण नंतर काही अडचणच नाही. तो पण कव्हर झाला. हो. त्यानंतर एक 20व्या एक दिवशी टाकला. तो कशासाठी टाकलेला? तो त्यावेळेस वातावरण खराब झालं होतं, म्हणजे उडदे येण्याची शक्यता होती, त्याच्यामुळे एक स्प्रे टाकून दिला. हा, प्रिव्हेंटिव्ह म्हणून टाकून दिला. हो. म्हणजे तो तेव्हा म्हणजे त्या पिरियडला पण काय अटॅक झालेला नाही. त्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसं वाटतं स्कॉचचं? स्कॉचचा रिझल्ट एकदम तगडा आहे. म्हणजे माणूस 4 दिवस जेवायला एकदम प्रॉब्लेम येतो, एवढा खतरनाक. म्हणजे शेतकऱ्यांना सांग, म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना पुढल्या वर्षी तुम्ही तर हमखास वापरणारच आहे. हो, 100%. आम्ही रिकमेंडेशन नाही केलं तरी तुम्ही स्कॉच वापरणारच 100%. हो, तर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगतो? वापरलंच पाहिजे. 100% रिझल्ट. 100% रिझल्ट आहे. ओके. तर तुम्ही कॅलवेल आणि वेलविटा हे 13व्या-14व्या दिवशी फवारणी केली. हो. तर कशासाठी केली ती फवारणी? कळी स्ट्रॉंग होण्यासाठी, लांब फेकण्यासाठी. तर तुम्हाला काय रिझल्ट जाणवलं? काय रिझल्ट चांगला जाणवला. कळी पण मोठी झाली आणि पाकळी पण भरपूर सोडली. वेलविटा वापर कॅलवेल आणि वेलविटा वापरल्या म्हणजे पानावर असा काय फरक जाणवला? पानाचे एकूण एक लाईन दिसते आता, म्हणजे काही अडचण नाही आणि पान हिरवं पण आहे. म्हणजे काळोखी ग्रीनरी एकदम वाढलेली हो. दिसते. तर हे जर कॅलवेल आणि वेलविटा कॉम्बिनेशन चांगलं आहे म्हणायचं. हो. अजून काय राहिलं?